श्री गुरुचरित्र अध्याय 3 अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीयोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती। जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी, संदेह होता माझे मनी आजी तुवाकडे केले। तुझे सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो, परमार्थ तत्व जोडलो आजीचे। ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान, आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया। कवणे ठाई तुमचा वासू, नित्य तुम्ही कोठे ग्रासू, हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला। कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्य आलिंगोनी, आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत। जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो ममत्कारू, उससी जरी आमा आहारू गुरुस्मरण नित्य जाण। श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले। भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांशी मनियार्थ, त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता। धनार्थ्यासी अक्षय धन, पुत्र पौत्रादि गोधन, कथा ऐकता होय जाणे ज्ञान सिद्धी तात्काळी। जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती मनुष्य लोक, काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होते। ग्रह रोगादि पीडन नवदी व्याधी कधी जाण, जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता। ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी, ब्रह्महत्यादि पापनाशी एक चित्ते ऐकता। इतुके ऐकोनी ते अवसरी, नामधारक नमस्कारी। स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी, साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी मज जगज्योती। अहोती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे। एखाद्या तृषेने पीडित जात असता मार्गस्थ, त्यासी आणून देती अमृत तयावरी भेटलासी, तया परी भेटलासी। गुरुचे महिमान ऐको कानी, सांगिजे स्वामी विस्तारोनी। अंधकारोनी असता रजनी, सूर्योदया परी करी। इतुकिया अवसरी सिद्धयोगी अभय करी, धरून या सव्य करी घेऊन गेला स्वस्थान। अमरजा संगम भीमरथी, जैसा ठाव ज्ञानपंथी। कल्पवृक्ष अश्वत्थी, बैसोनी सांगे ज्ञानोदय। ऐक शिष्या नामकरणी, नेणती सोय गुरुदास्य का। याची कारणे उपबाधका, चिंता कष्ट तुझ घडते। ओळखावया गुरुमूर्तीसी, आपुला आचार पर्यसी। दृढ भक्ती धरोनी मानसी, ओळखावा मग श्री गुरु। ऐकोनी सिद्धाचे वचन, संतोषे नामधारक गहन। क्षण क्षणा करी नमन, करुणा वचने करुनिया। जी मी संसार सागरी बुडालो तापत्रया पुरी, बक्षिले क्रोधादि जलचारी। अज्ञान जाळे वेष्टील, ज्ञान तारवी बैसवोनी। कृपेचा वायू पालाणोनी, देह तारक करुनी तारावे माते स्वामिया।
ऐशी कृपा उपजवोनी विनवीतसे नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये वेळी तव बोलिले सिद्धमुनी उठवीतसे आश्वासोनी न धरी चिंतामणी सांकडे फेडी न तुझे आता जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनियाम संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्या गुणे हा भोग भोगसे नाना चिंते व्याकुळित सांडोनी संशय धरी निर्धार गुरुमूर्ती देईला पार सहज गुरु कृपा सागर तुझनुपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू तुझे अंतःकरणी वेधू असे तयाचे चरणावरी तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वांठाई कृपामूर्ती ऐसासे त्यातची पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जैसी सखोल भूमी दांभिक जाणावी उन्नत तुम्ही याची कारणे मनोवाक्कर्मी निश्चयावे श्री गुरुसी म्हणून श्री गुरुसी उपमा ऐसे कवनासी आहे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तक करून याम कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पुरवी कामा कामधेनु श्री गुरुची ऐसा श्री गुरु परब्रह्म मूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडूनी एक चित्ते ध्याय पदाब्ज श्री गुरुचे इतुके परिसोनी नाम धारक नमन करुणी क्षण एक संपुट करुणी द्वय हस्तक विनवीतसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवीतसे अवधारा सेवक तुमचा चरण रज स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरुत्रय मूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र तू माझा बोध समुद्र कैसे मन उत्साह विले तू ते महासुख लाधले गुरुदास्या तू तू भळले परब्रह्म अनुभविले आजीचेनी तुझ आता हिंडत आलो सकळ क्षिती नव्हे कवण ऐशिमती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इह पर असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्त ऐकी जय तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लादेल चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र धृती स्मृती इह सौख्य आयुष्य शांती अंतिगती असे जाण गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाण अवतार जाहला त्रयमूर्ती आपण धरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर उतरावया भूमी आभार भक्तजन तारावया ऐकोनी सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किं कारणा देह धरोनी मानुषी
विस्तारोनी ते आमासी सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागला चरणासी करुणा वचने करोनिया. सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्तीचे तीन गुण ऐका, आदि वस्तू आपण एक प्रपंच मूर्ती तीन जाणा. ब्रह्म याचा रजोगुण, विष्णू असे सत्वगुण, तमो रुद्र उमा रमण मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मा सृष्टी रचावयासी, पोषक विष्णू विश्वासी, रुद्रमूर्ती प्रलयासी, त्रयमूर्तीचे तीन गुण. एका वेगळे एक नसती, कार्याकारण अवतार होती, भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्षी आता तुझ, अंबरीश म्हणिजे द्विज, द्वादशी व्रताची एकाज, विष्णूसी अवतार करविले. अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारून, मन करोनी सावधान एक चित्ते परियेसा. द्विज करी द्वादशी व्रत, पूजा करी अभ्यागत, निश्चयो करोनी दृढ व्रत, हरिचिंतन सर्व काळी. ऐसे त्याचे व्रतासी भंग करावया आला ऋषी, अदिती होऊनी द्वादशेसी पावला मुनी दुर्वास. तद्दिनी साधन घडी एक, आला तिथी कारणिक, अंबऋषीस पडला धाक, केवी गडे म्हणोनी. ऋषी आले देखोनी, अंबऋषी अभिवंदोनी, अर्घ्यपाद्य देवूनी पूजा केली उपचारे. विनवीत से ऋषेश्वरासी, साधन असे घटी द्वादशी, शीघ्र यावे आरोगणासी, अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊनी नदीसी, अनुष्ठान करी विधीसी, विलंब लागता तयासी आला, आली साधन एक घटी. व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन, नाना परिपक्वान केले तया ऋषेश्वरासी. वाले दुर्वास देखा पाहुनी, अंबऋषीच्या मुखा म्हणे भोजन केले सिका. तिथी विणे दुरात्मया, शाप देता ऋषेश्वर द्विज समरे शारंगधर. करावया भक्ताचा कैवार, ठाकून आला परियेसा. भक्त वत्सल नारायण शरणागताचे लक्षण, बिरुद बोलती पुराणे, धावे जैशी वत्सला लागी धेनु. शापिले ऋषीने द्विजासी, जन्म होईल का अखिल योनीसी. तव पातला ऋषिकेशी, येऊन जवळी उभा ठेला. मिथ्या नवे ऋषीचे वचन, अंब ऋषी धरी विष्णूचे चरण. भक्तवत्सल विरुद्ध जाण, दया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी, तुम्ही शापिले भक्तासी. राखीन माझ्या दासासी, शाप आपणासी द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर, केवळ ईश्वर अवतार. फेडावया भूमीचा भार, कारणासे पुढे म्हणत. जाणून ज्ञानी शिरोमणी, म्हणे तप करीती युगे क्षोणी. भेटी न होय हरिचरणी, भूमीवरी दुर्लभ. शाप संबंधे अवतरोनी, येईल लक्ष्मी घेऊनी. तारावया लागोनी, भक्तजना समस्त. परोपकार संबंधींसी, शाप द्यावा विष्णूसी. भूमीचा भार फेडावयासी, कारणासे म्हणून या. ऐसे विचारूनी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूसी. अवतरोनी भूमीसी, नाना स्थानी जन्मावे. प्रसिद्ध होसी वेळ 10, उपर अवतार पूर्ण ब्रह्मा. सहज तू विश्वात्मा, स्थूळ सूक्ष्मी तुझी वससी. ऐसा कार्या कारण शाप, अंगीकारी जगाचा बाप. दुष्टांवरी असे कोप, सृष्टा प्रतिपाळावया. ऐसे 10 अवतार झाले, कथा असेल तुवा ऐकेली. महाभागवती विस्तारिली.
अनंतरूपी नारायण कार्याकारण अवतार होती. क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती. मूढ लोक काय जाणे आणि एक सांगेन तुझ. विनोद झाला असे सहज अनसूया अत्रिशी भाज. पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले. त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले. पुत्र जाहले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी. विनोद कथा निरोपिलीसी देव येती कपट वेशी. पुत्र जाहले कवणे परी. अत्रि ऋषी पूर्वे कवण कवणापासून उत्पन्न. मूळ पुरुष तो कवण विस्तारोनी सांग मज. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार. ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे साधते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणं नाम तृतीयोऽध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. संख्या 83. यथार्थ श्री गुरुचरित्र. अंबरीश राजाची सत्व परीक्षा. श्री महाविष्णूंचा दशावतार नाम अध्याय 3. अशा प्रकारे सिद्ध मुनींनी सरस्वतीला नामधारकाला सविस्तर कथा कथन केली. तेव्हा सरस्वती म्हणाला, हे गुरुराया सिद्ध मुनी, या भवसमुद्रात तूच माझा तारक आहेस. माझ्या मनात जो संदेह होता तो आज तू दूर केलास. तू मिळालास, आता मला सर्वस्व मिळाले. मी आनंद सागरात बुडालो आहे. तुम्ही गुरुमहिमा कथन करून मला ज्ञानी केले. माझे मन फार आनंदित झाले आहे. हे मुनिवर्य, तुमचे निवासस्थान कोणते? तुम्ही नेहमी कुठे राहता? तुम्ही रोज भोजन कुठे करता? मला तुम्ही आपल्या चरणी घ्याल काय? मला आपला सेवक बनवाल काय? असे म्हणून सरस्वतीने सिद्ध मुनींच्या चरणी मस्तक ठेवले. तो नतमस्तक झाला तेव्हा त्या शिष्याला सिद्ध मुनींनी हात धरून उठविले. प्रेमाने आलिंगन दिले, आशीर्वाद दिला व म्हणाले, जिकडे जिकडे आपले गुरु होत तिकडे तिकडे आम्ही ममतेने राहतो. नित्याचे गुरुस्मरण हाच आमचा आहार आहे. श्री गुरुचरित्राचे वाचन मनन हेच आम्हाला अमृतपान आहे. असे म्हणून सिद्ध मुनींनी पुस्तक दाखविले. भोग मोक्ष परमार्थ ज्या ज्या गोष्टींची मनात इच्छा असेल ती हे गुरुचरित्र ऐकल्याने त्वरित साध्य होते. धनाची इच्छा करणाऱ्यास धन, संततीची वासना करणाऱ्यांना संतती प्राप्त होते. ही कथा ऐकताच ज्ञान सिद्धी प्राप्त होते. जे लोक भक्तिभावाने 7 दिवसांचे पारायण करतात किंवा श्रवण करतात त्यांचे मनोरथ तत्काळ पूर्तीला जातात. पुत्रिकांना पुत्र होतात. गृहपीडा रोगाने पीडित लोकांच्या व्याधी तत्काळ नष्ट होतात. ते ज्ञानवंत शतायुषी होतात. तन्मयतेने वाचन श्रवण केल्यास ब्रह्महत्यादी पापांचा तत्काळ नायनाट होतो. हे सिद्ध मुनींचे वचन ऐकून सरस्वती नमस्कार करिता झाला व म्हणाला, हे स्वामी, माझ्यावर दया करा, मला तारून न्या. श्री गुरुदेवांचा साक्षात्कार झाला म्हणूनच हे स्वामी आपली भेट झाली. माझ्या मनाची इच्छा आहे, मला गुरुचरित्र ऐकावयाचे आहे. जसे तहानलेल्या वाटसरूला अमृत आणून द्यावे तसा तुम्ही मला भेटलात. मला गुरुमहिमा ऐकवून माझे अंधकारमय जीवन प्रकाशमान करावे. सिद्ध मुनींकडून शंका निरसन. सिद्ध मुनींनी त्याला अभय दिले. सरस्वतीला उजव्या हाताने धरून आपल्या ठिकाणी घेऊन गेले. गाणगापूरहून 2 मैलांवर भीमा अमरजा या नद्यांचा संगम आहे. संगमाजवळ एक पिंपळाचा अर्थात अश्वत्थ वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली बसून सिद्ध मुनी ज्ञानोदय सांगते झाले. हे स्थान सिद्ध नाळ या नावाने ओळखले जाते. मुनी म्हणाले,
हे नामधारका सरस्वती, गुरुमूर्तीला ओळखायला आपला आचार तसा पाहिजे. अंतःकरणात त्यांच्या विषयी नितांत भक्ती पाहिजे. तू गुरुसेवेचे महत्त्व जाणत नाही म्हणून तुझ्या कार्यात बाधा येत आहे. तुला कष्ट होतात, त्रास होत आहे हे ऐकून सरस्वती केविलवाणा चेहरा करून सिद्ध मुनींच्या चरणी नतमस्तक झाला. म्हणाला, हे मुनिवर्य, मी या संसार सागरात बुडून गेलो आहे. मला त्यातून वाचवा. क्रोधादी जलचरांनी माझे भक्षण चालविले आहे. अज्ञान रूप जाळ्यामध्ये मी अडकलो आहे. कृपेचा वायू वाढवून मला ज्ञानामृत पाजाल तर माझ्या देहाचे कल्याण होईल. ऐसे करुणा वचन करून तो सिद्ध मुनींचे पुन्हा पुन्हा पाय धरू लागला. तेव्हा त्यांनी सरस्वतीला उठवून बसवून विश्वास दिला व म्हणाले, तू काही काळजी करू नकोस. तुझे संकट दूर करतो. पुष्कळ लोक दृढ अंतःकरणाने गुरुवर्याची भक्ती करीत नाहीत आणि कष्ट झाले, त्रास झाला म्हणजे गुरुवर त्याचा बोल ठेवतात. गुरु काय देईल असा संशय मनात धरून ठेवल्याने तुला असा त्रास होत आहे. तुझ्या मनातील तो संशय दूर कर. गुरु सर्व काही देतील. त्याकरिता गुरुमूर्तींचा ध्यास लागला पाहिजे, छंद लागला पाहिजे. तो साऱ्या विश्वाचा दाता आहे. जसा पाऊस सर्व दूर पडतो तसा गुरुकृपेचा वर्षाव करतात, पण ती कृपा देखील आपल्या योग्यतेनुसार मिळते. सखोल भूमीवर पाणी स्थिर राहते तर उंचवट्यावर पाणी राहू शकत नाही, वाहून जाते. तसेच गुरुकृपेचे आहे. दृढ भक्ती असणाऱ्यांना कृपा तत्काळ प्राप्त होते, स्थिर राहते. दांभिकावर गुरुकृपा होत नाही. म्हणून काया वाचा मनाने गुरुमूर्तीची सेवा करावी. गुरुमूर्ती म्हणजे प्रत्यक्ष कल्प वृक्षच असून मनकामना पूर्ण होतात. गुरुमूर्ती म्हणजे कामधेनूच आहे. तेव्हा परब्रह्म मूर्तीचे ध्यान कर. मनातला संशय काढून टाक. गुरुच्या पदकमलाचे ध्यान कर. सरस्वती म्हणाला, हे कामधेनू मुनिवर्य, माझे मन निर्मळ आहे. तुमचा चरण सेवक आहे. गुरुचे चरित्र ऐकावे म्हणून मी फार आतुर झालो आहे. गुरु त्रिमूर्ती मनुष्य योनीत का अवतरले ते मला समजावून सांगावे. सिद्ध मुनी म्हणाले, हे शिष्य पूर्णचंद्रा, तू माझा बोध समुद्र आहेस. आतापर्यंत मी बऱ्याच ठिकाणी हिंडलो, परंतु गुरुचरित्र श्रवण करण्याची कोणीच इच्छा व्यक्त केली नाही. तुला गुरुचरित्र ऐकण्याची इच्छा आहे हे पाहून मला अत्यंत आनंद झाला. ज्यांना परलोक व सुखाची इच्छा आहे त्यांना ही कथा गोड वाटते. आता काया वाचा मन ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय व अंतःकरण दृढ करून ऐक. तू केवळ गुरुचा भक्त आहेस म्हणून तुला उत्तम बुद्धी झाली. मी काय सांगतो ते नीट ऐक. तुला चारही पुरुषार्थ साध्य होतील. धनधान्यादी संपत्ती प्राप्त होईल. धैर्य, स्मरणशक्ती व पुत्रपौत्र प्राप्त होतील. 100 वर्षे आयुष्य लाभेल. तुझे कल्याण होईल. मनुष्य रूप धारण करून कलियुगात त्रिमूर्तींनी अवतार घेतला. हे गुरुचरित्र म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू होय. भक्तजनांना तारण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी हरिहरांनी हा अवतार घेतला. अंबरीश राजाची सत्व परीक्षा, श्री महाविष्णूंचा दशावतार. त्रिमूर्तींनी कोणत्या कारणास्तव अवतार घेतला असा प्रश्न सरस्वतीने केला असता सिद्ध मुनी पुढे म्हणाले, ऐक. त्रिमूर्तीचे 3 गुण आहेत. ब्रह्माचा रजोगुण, विष्णू विश्वाचा पोषक आणि रुद्रमूर्ती उमारमण विश्वाचा संहार करणारा. हे त्रिमूर्तींचे 3 गुण आहेत. ते वेगवेगळे नाहीत, ते एक मूर्ती आहेत. त्यांनी पृथ्वीवर कारण परत्वे अवतार घेऊन भूमीवरील भार हलका केला असे पुराणात सांगितले आहे. त्याची तुला कथा सांगतो. अंबरीश नावाचा क्षत्रिय राजा होता. अंबरीश म्हणजे वैवस्वत मनूचा नातू. अंबरीश विष्णूचा महान भक्त होता. त्याला द्वादशीचे व्रत होते. या व्रतामुळे श्री विष्णूंना अवतार घ्यावा लागला.
तो राजा अतिथीची पूजा करीत असे, सर्व काळ हरिचिंतनात घालवीत असे. त्याचे व्रतभंग करण्याकरता दुर्वास मुनी मुद्दाम अतिथी होऊन आले. त्या दिवशी साधन द्वादशी होती. साधन द्वादशीला सूर्योदयापासून 1 घटकेच्या आत एकादशी उपवासाचे पारणे सोडायचे असते. त्या दिवशी दुर्वास ऋषी आल्याने अंबरीश राजाला आपले व्रतभंग होते की काय म्हणून भीती वाटली. राजाने ऋषींना वंदन केले व साधन द्वादशी असल्यामुळे आपण त्वरित भोजनास यावे म्हणून विनंती केली. दुर्वास ऋषी नदीवर अनुष्ठानास गेले असता विलंब लागला. 1 घटका टाळून गेल्यास व्रतभंग होईल म्हणून राजाने फक्त तीर्थ घेऊन पारणे सोडले. दुर्वास ऋषींसाठी पक्वान्न केले होते. दुर्वास ऋषींनी आल्याबरोबर राजाचे मुखावलोकन केले व म्हणाले, हे राजा, तू अतिथी विना भोजन केले. असे म्हणून ऋषींनी शाप देण्यासाठी हात वर करताच राजाने शारंगधराचे म्हणजे महाविष्णूचे स्मरण केले. भक्तांचा कैवारी नारायण भक्तासाठी तत्काळ धावून आला. जसे वासरावर संकट आले असता धेनू धावून जाते, तसा शरणागतांचे रक्षण करणारा भक्त वत्सल नारायण धावून आला. ऋषीश्वरांनी शाप दिला की हे राजा, तुला अनंत योनीत जन्म घ्यावे लागतील. तद्वतच साक्षात ऋषिकेश समोर प्रकट झाले. ऋषीचे वचन खोटे होत नाही. अंबरीश राजाने भक्तवत्सल महाविष्णूचे चरण धरले. तेव्हा महाविष्णूने दुर्वास ऋषीस सांगितले, हे मुनी, तुम्ही माझ्या भक्तास शाप दिला. माझ्या भक्ताचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. तो शाप मला द्यावा. दुर्वास ऋषी अंतर्ज्ञानी होते. त्यांनी जाणले की भूमिभार हलका करण्यासाठी महाविष्णूंना अवतार घेणे आहे. समस्त भक्तजनांचे दुष्टांपासून संरक्षण करण्यासाठी लक्ष्मी सहित नारायण भूमीवर अवतरतील. भूमीचा भार हलका करण्यासाठी महाविष्णूंना शाप देणे हा एक परोपकारकच आहे. असा विचार करून दुर्वास ऋषी म्हणाले, हे भगवान महाविष्णू, आपण भूमीवर नाना अवतार घेऊन जन्मावे. आपले 10 वेळा पूर्ण ब्रह्म अवतार होतील. हे विश्वचालक नारायणा, स्थूल सूक्ष्म चराचरात तूच वास करतोस. ऐसा हेतू पुरस्सर शाप जगाच्या निमित्ताने महाविष्णूने स्वीकारला. तो दुष्टांचा संहारक व साधुजनांचा पालन करता आहे. असे महाविष्णूंचे 10 अवतार झाले. त्याची कथा तू महाभागवतात विस्तार केलेली ऐकलीच असशील. हे तू पुरस्सर हे अवतार क्वचित प्रगट रूपाने तर केव्हा गुप्त रूपाने होतात. हे ब्रह्मज्ञानीच जाणतात. मूढ लोकांना त्यातले काय कळणार. आणखी एक तुला सांगतो. एकदा अशीच गंमत झाली. सती अनसूया ही अत्रि ऋषींची पत्नी पतिव्रता शिरोमणी होती. तिच्या घरी त्रिमूर्ती अवतरले. कपट द्वेषाने आले आणि तिचे पुत्र होऊन राहिले. सरस्वतीने विचारले, हे सिद्धमुनी, तुम्ही आता मौजेची आश्चर्यकारक गोष्ट आहे असे सांगता. देव कपट द्वेषाने आले नि पुत्र म्हणून राहिले, हे कसे ते मला समजले नाही. अत्रि ऋषी कोण, त्यांची उत्पत्ती कशी व कोठे झाली, त्यांचा मूळ पुरुष कोण, हे मला विस्तारून समजावून सांगावे. सरस्वती गंगाधर म्हणतो, पुढील कथा विस्तार ऐकल्याने सकळ कार्य साध्य होते. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरु कृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 3. ओम तत्सत.